आज इथं पंडित हृदयनाथ जी आहेत, त्यांच्याकडे संगीतकारांचे बरेच किस्से आहेत आणि त्यामुळे मलाही एका गोष्टीची आठवण होते. एक बुजुर्ग अंधत्व आलेले असे संगीतकार होते आणि त्यांना भेटायला एक नवीन नुकतंच गायला सुरुवात करणारा असा एक गायक हा गेला होता. ते उस्ताद म्हणाले, बेटा आपकी सूरत दिखाओ. आणि त्याला असं वाटू लागलं की यांना दिसत तर नाही, आता यांना आपलं रुपडं कसं दाखवायचं. मला वाटतं त्या उस्तादांच्या लक्षात आलं की काहीतरी हे घोटाळा आहे, म्हणून त्यांनी त्याला हसत सांगितलं, बेटा गाने वाले की सूरत तो उसके गले में होती है, तो कुछ गा के बताओ. तर ही गोष्ट आठवायचं कारण असं की ग्रेस यांची माझी पहिली ओळख जी झाली ती त्यांच्या कवितातनं झाली. छंदमध्ये ज्यांच्या बऱ्याचशा कविता एकत्र प्रसिद्ध झाल्या आणि आपण काहीतरी आज नवीन वाचतो आहोत, नवीन कवी आपल्याला सापडला, हे अनेकांना जाणीव झाली. त्यावेळेला ग्रेस हा स्त्री का पुरुष, त्याचं वय काय, तो काय करतोय, कशाची कल्पना नव्हती. म्हणजे त्याची कविता हीच त्याची ओळख होती. त्यानंतर नागपूरला मला वाटतं रवी कुलकर्णींच्या वर्गात एकदा मी भेटलो, किंवा मुंबईला ते राहिले असताना निर्मलाबाई देशपांडेंच्या घरी त्यांची भेट झाली वगैरे. या गोष्टी, या व्यावहारिक गोष्टी, परंतु खरी ग्रेसची ओळख ही त्यांच्या कवितेतनं झाली आणि तीच मला फार महत्त्वाची वाटते. मी पत्रांच्या बाबतीत फार हलगर्जी आहे आणि त्यामुळं माझे आणि त्यांचे काही फार पत्राने संबंध नव्हते. पण एक दिवस अचानक त्यांचं पत्र आलं. हे 1975ची गोष्ट, म्हणजे 46 वर्ष झाली. आणि त्यावेळेला झालेली कथा आहे ती आजच्या पिढीला तर माहीत असायचं कारण नव्हतं. फक्त ती माझा त्यावेळेचा एक लेख हा महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंकात पुन्हा आल्यामुळं कदाचित काहींनी वाचलेलं असेल. ते पत्र फार गमतीदार होतं. ते म्हणाले की रामदास, तुम्ही अमेरिकेला जात आहात, तर तिथं जर तुमची इनग्रेड बर्मनशी गाठ पडली तर तिला सांगा की मला माझं पुस्तक हे त्यांना अर्पण करायचं आहे आणि त्यांच्याकडनं त्यांचं एक छायाचित्र त्यांच्या स्वाक्षरीसह माझ्यासाठी आणा. तर मला पुढे काय करावं हे काही कळत नव्हतं, कारण अमेरिकेला गेलो म्हणजे काय मला ती कुठं वाटेत भेटणार होती अशातला भाग नव्हता. पण कुठेतरी मनामध्ये हे राहिलं की माझ्या मित्राला हे असं असं करायचं. आणि याचं कारण अगदी तेही कदाचित आजच्या वाचकांना माहीत नसेल, पण ग्रेस हे नाव जे माणिक गोडकाटे यांनी घेतलं ते इनग्रिड बर्गमनच्या एका सिनेमातल्या पात्राच्या नावावरून घेतलेलं होतं. त्यामुळे त्यांना इनग्रिड बर्गमनबद्दल प्रचंड आदर, प्रेम, जिव्हाळा, जवळीक जे काही तुम्ही म्हणाल ते होतं. मी अमेरिकेला पोहोचलो आणि विसरून गेलो, परंतु ज्यावेळेला मी हॉलिवूड पाहायला गेलो त्यावेळेला मला आठवण झाली आणि मग असं लक्षात आलं की इनग्रिड बर्गमनने स्वतःला अमेरिकेहून हद्दपार केलं होतं. त्यामुळे एका अर्थी मी त्यातनं सुटलो होतो. पण पुढं मी जेव्हा वाटेत लंडनला आलो तिथं पाहत होतो ते एका नाटकात काम करत होते. आणि मग मी म्हटलं की माझ्या मित्रासाठी मी हे काम करू शकतो आणि तरी करणार नाही असं काही होणार नाही. पण मी तर दुसऱ्या दिवशी चाललो होतो फ्रँकफर्ट बुक फेअरसाठी. मग मी काय केलं की फ्रँकफर्टहून इनग्रिड बर्गमनला त्या थिएटरच्या पत्त्यावर पत्र पाठवलं. आता त्या बाईला माझं अक्षर लागलं आणि तिने त्यातलं प्रत्येक वाक्य हे वाचून आमची जेव्हा प्रत्यक्ष भेट झाली त्यावेळेला तिचं छायाचित्र सही केलेलं मला दिलं आणि सगळ्या गोष्टी ज्या त्या पत्रात होत्या. आणि तिने आभार व्यक्त केले त्या कवीचे की ज्याचं पुस्तक तिला अर्पण करण्यात येणार होतं वगैरे वगैरे. आणि हा एक फार आनंदाचा क्षण होता. तर ही गोष्ट मी आता का सांगतोय याचं कारण मला असं वाटतं की माझे आणि ग्रेसचे हे दीर्घकाळ, जवळजवळ 4 तप, हे संबंध जे राहिलेले आहेत त्याचा पाया हा कुठेतरी या एका कथेतल्या आमच्या जिव्हाळ्यावर अवलंबून आहे की त्यांनी मला हे हक्कानं ही काहीशी हास्यास्पद वाटणारी गोष्ट करायला सांगावी आणि मी खरोखरच ती करावी. ह्या दोहोंमध्ये कुठेतरी आमच्या भावबंधांचं एक स्वरूप आपल्या लक्षात येईल म्हणून मी ही गोष्ट मुद्दाम आज सांगितली. त्यानंतर अर्थातच 2 वर्षांनी संध्याकाळच्या कविता हे पुस्तक प्रसिद्ध झालं आणि तेव्हापासून आमच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला एक वेगळी दिशा मिळाली. सुरुवातीला पाडगावकर, करंदीकर, बापट असे जे त्यावेळेचे थोर कवी यांची पुस्तकं यामुळं काव्याचे प्रकाशक ही आमची एक प्रतिमा झालेली होतीच. परंतु संध्याकाळच्या कविता हे ग्रेसचं पुस्तक आणि त्याच वेळेला रानातल्या कविता हे महानोरचं पुस्तक, ही 2 जेव्हा प्रसिद्ध झाले आणि त्यातून नवे कवी नवी कविता ही पुन्हा मालिका सुरू झाली, त्यामुळं पुन्हा एकदा आमचा आणि काव्याचा हा एक दाट संबंध हा प्रस्थापित झाला.
ग्रेस यांच्या कवितेबद्दल आज फार बोलण्याची आवश्यकता नाही, पण एखादी गोष्ट सांगावीशी वाटते ती अशी की त्यांची कविता आणि खरं म्हणजे त्यांचं लेखन आणि त्यांची भाषणं सुद्धा ही ज्यांनी काळजीपूर्वक पाहिलेली आहेत, ऐकलेली आहेत, वाचलेली आहेत, त्यांच्या लक्षात आलेलं असेल की वरवर पाहता असं वाटतं की या माणसाचा पाश्चात्य कविता, उर्दू कविता, शायरी, त्यानंतर पंडिती काव्य, संत वाङ्मय या सगळ्यांचा प्रचंड अभ्यास आहे. ते कोळून प्यायलेले आहेत. प्रत्यक्षात तसं आहे असं मला वाटत नाही आणि तेही म्हणतात की मी काही तसा मोठा वाचक किंवा अभ्यासक नाही. परंतु त्यांची ही ताकद आहे की जे जे पाहतात, जे जे ऐकतात, ते सगळे पचवून आत्मसात करून ते त्यांच्या काव्यात वेगळ्या रूपात येतं. पण ते अशा पद्धतीनं की कुठेतरी परंपरेचा धागा धरून नव्हे, परंपरा न झुगारता आणि परंतु ते बोट न धरता स्वतः ते आपली निर्मिती करत असतात. आणि माझ्या दृष्टीनं काव्याचं एक महत्त्वाचं जे लक्षण आहे की वाचकाला ते अशा जगात नेऊन सोडतात की तिथं मग तो मुक्त विहार करू शकतो. आणि तो मुक्त विहार करता येणं हे प्रतिभावंताचं काम आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि ग्रेस यांच्या कवितेत हे इतर कोणत्याही आजच्या लेखकापेक्षाही मला अधिक जाणवलेलं आहे. मी स्वतः काही फार काव्याचा भोगता नाही, एकाच कारणासाठी की मला कविता पाठ होत नाही. बंदिशी जितक्या सहजतेनं मला पाठ होतात तितक्या सहजतेनं कविता पाठ होत नाही. आणि कविता पाठ झाल्याशिवाय ती रवंथ करणं, त्याचा विचार करत राहणं हे कठीण जातं. आणि त्यामुळं मी काही स्वतःला काव्याचा अभ्यासक म्हणून घेत नाही. परंतु ग्रेसची कविता ही या एका कारणासाठी सारखी लक्षात राहते, म्हणजे शब्द जरी आठवले नाहीत तरी त्यामुळं मला जे काही एका वेगळ्या विश्वामध्ये ते घेऊन जाते ती फार मला महत्त्वाची वाटते. आणि त्याची दुसरी बाजू अशी की त्यावेळेचे त्यांचे समकालीन इतर जे मोठे कवी, महानोर म्हणा, सुर्वे म्हणा, दिलीप चित्रे म्हणा, की यांना पुढे अनुयायी मिळाले आणि त्या पद्धतीनं कविता लिहिणारी मंडळी भेटली. ग्रेस यांचं अनुकरण करणंही कठीण आहे. तेव्हा ग्रेससारखे ग्रेस म्हणजे त्यांच्या आधीचे त्या अर्थानं परंपरा दाखवणारे नाहीत आणि त्यांच्या नंतर परंपरा सांगणारेही नाहीत, ही गोष्ट मला सारखी जाणवतच. त्यांच्या लेखनाबद्दल दुसरी एक गोष्ट सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे कविता असो किंवा गद्य असो किंवा खरं म्हणजे त्यांची भाषणंही असो, या सर्वांमध्ये एक काहीतरी वेगळेपण इतकं आहे. आता मला आठवतं, हृदयनाथजींनाही आठवत असेल की 1900 मला वाटतं बहुतेक 75-76चा काळ असावा आणि त्यावेळेला दूरदर्शन नुकतंच सुरू झालं होतं आणि प्रतिभा प्रतिमामध्ये त्यांची मुलाखत घ्यायची होती. त्यावेळेला सगळा नवखेपणा आणि त्यामुळं थोडंसं एक गूढ होतं की कसं काय कार्यक्रम हा करायचा. आणि त्यामुळं त्याची एक तालीम ही माझ्या घरी झाली माहीमला. आणि त्या तालमीच्या वेळेला आणि ती मुलाखत कोणी घेतली असेल, हृदयनाथजी आणि आरती प्रभू या दोघांनी. आणि त्या तालमीच्या वेळी आणि प्रत्यक्ष त्या कार्यक्रमाच्या मुद्रणाच्या वेळेला, ध्वनिमुद्रण, चित्रमुद्रण, लक्षात आलं की ग्रेस एक वाक्य परत पुन्हा उच्चारत नाही. मध्ये कोणत्याही कारणानं जर ते थांबावं लागलं तर पुन्हा जे तो धागा धरून परंतु अगदी वेगळ्या शब्दामध्ये अशी सांगण्याची त्यांची किमया आहे. म्हणजे ते खरोखर भाषाप्रभू आणि आपल्याला पुन्हा वेगवेगळ्या मार्गानं वाटा दाखवणारे असे ते प्रतिभावंत आहेत. आणि त्यांच्या भाषणाचा मी मुद्दाम उल्लेख केला कारण त्यांचं गद्यलेखन आहेच, ललितबंध. त्याच्याबद्दलही एक वाक्यात सांगण्यासारखं आहे की गद्यलेखन किती वेगवेगळ्या प्रकारे करता येतं हे त्याने दाखवून दिलेलं आहे. उदाहरणार्थ त्यांचं पहिलं पुस्तक जेव्हा चर्च बेल प्रसिद्ध झालं तेव्हा बरंचसं पारंपरिक लघुनिबंध ज्या पद्धतीचे असतात त्याच्यात कुठेतरी वेगळ्या प्रकार, परंतु तरी त्याच्याशी धागा जोडणारं असंच ते लेखन मला वाटलं होतं. पुढं मितवा जेव्हा त्यांचं मी प्रकाशित करत होतो आणि वाचायला लागलो तेव्हा लक्षात आलं की हे फार वेगळ्या प्रकारचं आत्मचरित्र आहे. म्हणजे आत्मचित्र आहे, चरित्रच नव्हे. म्हणजे त्यात स्वतःच्या आयुष्यातले तपशील नव्हते, परंतु स्वतःबद्दल एक फार वेगळ्या प्रकारे अशी सांगण्याची त्यांची प्रतिभा होती. आणि पुढं प्रत्येक पुस्तक त्यानंतरचं जे प्रसिद्ध झालं त्याच्यात त्यांनी या गद्यलेखनाच्या वेगवेगळ्या वाटा दाखवल्या. ते त्याच्या भाषणाची मजा सांगतो की मला वाटतं आकाशवाणीवर आत्तापर्यंत फक्त ग्रेस की ज्यांची 2 तास मुलाखत झालेली आहे एका सभागृहामध्ये आणि पुढं मग ती त्यांच्या सगळ्या स्टेशन्सवरनं ती ध्वनिमुद्रित प्रसारित करण्यात आली. तर 2 तास एखाद्या कवीची मुलाखत
ही सोपी गोष्ट नाही आणि ते 2 तास सगळा तो श्रोतृवर्ग कसा थ्रिल होऊन बसला होता हे मला अजून आठवतं. आणि त्यांचे कार्यक्रम तर आपण सगळ्यांनी जास्त पाहिलेत. मी एकाच कार्यक्रमाला होतो. हृदयनाथजी आणि ग्रेस जे कार्यक्रम करतात तर 2-2, 3-3 तास आणि काही 5-5 तास सुद्धा हा माणूस सारखं बोलून लोकांना झुलवत असतो, ही एक किमयाच आहे. तर त्यामुळं या सर्व प्रकारामध्ये त्यांच्या प्रतिभेबद्दल किती सांगावं ते कमीच आहे. पण मी एका वेगळ्या गोष्टीचा आता उल्लेख करणार आहे आणि तो म्हणजे कोणाही प्रतिभावंताला आपली ओळख ही पुढे आपल्या प्रतिभेसाठी राहावी असंच वाटणार आणि ग्रेसनाही तेच वाटत असणार आणि ग्रेसचा चाहता या दृष्टीनं मी तेच म्हणेन. पण सुदैवानं मला दुसरा एक योग्य भाग्ययोग आला आणि तो म्हणजे त्यांचा मित्र होण्याचा. आणि त्यामुळं माझ्या स्मरणात आणि माझ्या अनुभवात आणि माझ्या एकूण त्यांच्याबद्दलच्या दृष्टिकोनात ग्रेस हा मित्र हीच अधिक प्रकट भावना आहे. आणि त्याबद्दल फार बोलणं हे कदाचित औचित्याला धरून होणार नाही, परंतु मग एक 2-3 गोष्टी त्याच्या सांगतो. मी ग्रेसकडे बऱ्याच वेळा राहिलेलो आहे. नागपूरला त्यांच्या वेगवेगळ्या घरात राहिलेलो आहे. छोटं घर, मोठं घर, सगळं काही. त्या घराचंही मी वर्णन करत नाही, ते करण्यासारखं आहे, पण ते ही वेळ नव्हे. परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी माझी देखभाल केलेली आहे, आता वास्तविक ते माझ्याहून लहान, किंबहुना माझं प्रकाशकीय जे जीवन आहे त्याच्यात कदाचित माझ्याहून लहान असा हा पहिला लेखक असावा. तोपर्यंत माझे सगळे लेखक माझ्याहून खूप मोठे असायचे. पण तरीसुद्धा ते माझी अशी काळजी घेतात, म्हणजे आता मी पाणी जर 15 मिनिटं घेतली नाही तर ते पाणी घेऊन येतील की नाही, ते दर 15 मिनिटांनी पाणी घेतलं पाहिजे म्हणून पाणी घ्या. प्रत्येक लहान सहान बाबतीत सुद्धा माझी त्यांनी काळजी घेतली, ती प्रेमापोटी. आणि त्यांच्याकडे राहणं म्हणजे मला अगदी परत लहान बाळ म्हणून माझी आई माझी जशी काळजी घ्यायची त्याची आठवण व्हायची. त्याप्रमाणे इतर अनेक बाबतीत एकूणच माझ्या जीवनातल्या गोष्टी. आता मला गांधीमध्ये रस आहे म्हटल्यानंतर त्यांनी गांधींबद्दल माझ्याकडे बोलायला सुरुवात केली. मी त्यांच्या आयुष्याचा आणखीन एक जो भाग आहे, म्हणजे ते एक उत्तम शिक्षक असावेत. म्हणजे मी त्यांच्या वर्गात कधी बसलो नाही, पण मी स्वतःला समजतो की गांधी हा माझा विषय आहे. परंतु गांधीविषयी अधूनमधून ग्रेसनी मला ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत त्यामुळे मला पुनर्विचार करायला लावलेला आहे. परंतु त्यामागची भावना ही एखाद्या विद्वान माणसाची नसून ती माझ्याबद्दलची. त्यामुळे त्यांचे माझे संबंध हे कोणत्या एका गोष्टीवर आधारलेले आहेत असं नाही. आणि त्याला एक पुरावा सांगतो. त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या मंडळींना मी तेवढाच प्रिय आहे. त्यांच्या दिवंगत पत्नी लीलाताई या शेवटपर्यंत मला मानत होत्या. त्यांची 3 मुलं, 2 मुली आणि 1 मुलगा, या सगळ्यांना देखील मी अतिशय जवळचा आहे. आणि एखाद्या कुटुंबातील सगळ्या मंडळींनी प्रेम करणं ही एक अद्भुत गोष्ट, ही सोपी गोष्ट नाही. आणि हे कुठेतरी ग्रेसना माझ्याबद्दल जे वाटतं त्याचं हे कुठेतरी प्रतिबिंब त्या सगळ्या कुटुंबियांच्या वागण्यामध्ये आलेलं असणार. आणि त्यामुळे माझ्या दृष्टीनं ग्रेस हे थोर प्रतिभावंत तर आहेतच. त्यांचा मी प्रकाशक असल्यामुळे त्याचाही मला वेगळा अभिमान आहे, आनंद आहे, फायदाही आहे. आणि तरीसुद्धा वैयक्तिक आयुष्यात माझ्या दृष्टीनं माणिक गोडघाटे ही व्यक्तीच अतिशय महत्त्वाची आहे. आणि अशा या माणिक गोडघाटेबद्दल आदर, प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी आम्ही घेतो. आता ही डॉक्टर मंडळी आमच्यावर खूप उपकार करतात. डॉक्टर धनंजय केळकर यांचे त्यासाठी आभार, माझ्याही डॉक्टरांचे आभार. पण हे डॉक्टर मंडळी नसती बंधनही घालत असतात. आणि तसंच माझ्यावर बंधन असं आहे की मी 1-2 महिने मुंबई सोडून बाहेर पडू शकत नाही. आणि म्हणूनच या काहीशा चमत्कारिक मार्गाने मी आपली भेट घेऊन माझे हे 2 शब्द आपल्यासमोर बोलतोय, त्याबद्दल क्षमा करावी. आपल्याला इथं संबोधित करण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी आयोजकांचे, त्यात पॉप्युलर प्रकाशनही आहे अर्थातच, यांचा मी आभारी.